नमस्ते। आज आपल्याला दामट्यांचे लाडू बनवायचे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 किलो बेसन आहे। 2 किलो बेसनसाठी 1800 ग्रॅम साखर घ्यायची, 500 ग्रॅम पाणी, 2 चमचे वेलची पावडर आणि तळण्यासाठी 1 लिटर तेल तूप काही पण चालते। एवढं यासाठी साहित्य लागते। आता पीठ मळून घेऊया आपण। आता 2 किलोचं पीठ मळून झालेले। पीठ आपलं थोडंसं जाडसर लागतं, जास्त बारीक नाही लागत। आणि या दामट्या तेलामध्ये तळून घ्यायच्या। आपल्या पुरीसारख्या लाटायच्या आणि तेलात किंवा तुपामध्ये तळून घ्यायच्या। जास्त सैल नाही ठेवायचं। खूप छान लाडू होता त्याचे। चांगला आहे ना। ह्या पोळ्या जास्त पातळ नाही लाटायच्या, थोड्या जाडसर लाटायच्या आणि जास्त कडक नाही भाजायच्या। मंद आचेवर व्यवस्थित भाजायच्या, म्हणजे आपले लाडू पण चांगले होतात। चला म्हणलं आज बहीणबाई आलेली आहे म्हणून हा लाडूचा बेत घातलेला आहे। आणि माझ्या नातवंडांना पण हे लाडू खूप आवडतात म्हणून हे लाडू करायला घेतलेले। तर तळून झाल्यावर ते मिक्सरला जरा बारीक करून घ्यायचे। जास्त बारीक पण नाही करायचे, थोडे जाडसर ठेवायचे। पुरी थोडी थंड झाली की मिक्सरला बारीक करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या आता पूर्ण तयार झालेल्या आहेत, तळून झालेल्या आहेत। पुरी पूर्ण तेलात टाकली ना, पूर्ण तेलाचे बुडबुडे जाईपर्यंत तळून घ्यायची, म्हणजे पूर्ण तळली जाते ती आतपर्यंत। आता ह्या झालेल्या आहेत तळून। आता याचे जरा बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक करून घेऊया। 500 ग्रॅम पाणी टाकलेले आहे, थोडं वरती टाकले, पण जास्त झालं तरी चालतं। ते साखर टाकूया आपण। 1800 ग्रॅम साखर आहे 2 किलोला। पाक छान होऊन द्यायचा, एकतारी चिकट झाला पाहिजे। त्या दामट्या मी मिक्सरला बारीक करून ह्या चाळणीने चाळून घेतलेल्या आहेत। किती छान कलर आलेला आहे पहा। जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, एकदम छान झालेलं आहे बारीक। पाक अजून तयार नाही झालेला। आता थोडेसे 12 बदाम आहेत, 12 काजू आहे आणि थोडंसं किंचित जायफळ आहे, एवढं वाटून टाकूया त्याच्यात। लय बारीक नंतर काय नंतर ते पाक आपला तयार झालेला आहे, त्यांच्यात टाकूया। थोडा पाक शिल्लक ठेवूया, तर कमी पडला तर आता हे जर मिक्स झालं की आपण पूड केलेली त्याच्यात टाकूया। काजू, बदाम, विलायची टाकलेलं आहे। आता ही पूड केलेली पण टाकूया। आधी हलवून घ्या, हलवून घ्या। वेलची पावडर आणि चांगलं मिक्स केल्यानंतर जरा वेळ असं झाकून ठेवायचं। ते मुरलं ना छान फुगतं पीठ आणि लाडू पण चांगले वळवता येतात। हे आता 1 वाटी 2 किलोला 1 वाटी साजूक तूप टाकलेले आहे। हे सगळं गरमच केलेले आहे मिश्रण, त्याच्यामुळे हे तूप
त्याच्यात वितळून जाणार. सगळं वेगळं 2 किलोला किती प्रमाण घ्यायचं, साखर तेल सगळं. अशा प्रकारे आपले दामट्यांचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पण असेच करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.